धाराशिवच्या कळंबमध्ये 1 ते 4 मार्च दरम्यान किसान मित्र कृषी प्रदर्शनाचं आयोजन। या प्रदर्शनात 50 पेक्षा जास्त घोड्यांचा सहभाग। साताऱ्यातील वाठार स्टेशन जवळील बस स्थानक 15 वर्षांपासून बंद। प्रशासनाने दखल घेत बस स्थानकाची दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। तर भंडाऱ्याच्या मोहाडीमधील उसर्रामध्ये आवश्यक नसलेल्या ठिकाणी नाली बांधकामाला सुरुवात। युवकांचं जेसीबी समोर ठिय्या आंदोलन। तरुणाकडून नाली बांधकामाचा विरोध। नांदेडमध्ये रेती माफियांना लगाम लावण्यासाठी प्रशासन सध्या ऍक्शन मोडवर। नदीपात्रात जाणारे रस्ते जेसीबीने खोदले। रेतीची चोरी आढळली तर वाहन जप्तीची कारवाई करण्याचाही इशारा। धुळ्यातील जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी सायकल रॅलीचं आयोजन। तर फिट इंडिया मिशन आणि स्वायत्तता संस्थेकडून सायकल रॅलीचं आयोजन। सायकल रॅलीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांचा सुद्धा सहभाग। नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे दर स्थिरावले। शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा। सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल 4,000चा भाव। नंदुरबारमध्ये पपईच्या दरात घसरण। पपईला 17 रुपयांचा दर। तर पपईचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। नंदुरबारमध्ये 10,000 हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड।